कीर्तन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। 3 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि आज 4थ्या अध्यायाला आपण सुरुवात करत आहोत. 4था अध्यायाचा जो विषय आहे तो विषय ज्ञान कर्म संन्यास असं त्याचं शीर्षक आहे. तर हे शीर्षक जे आहे त्याचा पहिल्यांदा आपण विचार करणं आवश्यक आहे आणि ह्या अध्यायाचा उपक्रम जो आहे तो त्या शीर्षकाचं विश्लेषण आणि शीर्षकाचा अर्थ जर आपल्याला विस्ताराने कळाला तर ह्या अध्यायाचं प्रयोजन कळेल. आणि शीर्षक काय आहे आणि शीर्षकाचं नेमकं रहस्य काय आहे हे जर आपल्याला कळालं तर प्रयोजन कळतं आणि प्रयोजन कळाल्यानंतर उपलब्धी काय मिळू शकते हे लक्षात येतं. तेव्हा कोणताही विषयामध्ये प्रवेश करताना त्या विषयाचा उपक्रम हा तेव्हा सिद्ध होतो की ज्यावेळेस त्या विषयाच्या शीर्षकामध्ये काय तत्त्वरहस्य आहे आणि त्या तत्त्वरहस्यामध्ये ते सांगण्याचं जे प्रयोजन काय आपल्या नित्य जीवनाशी कसं ते संबंधित आहे, आपल्या नित्य जीवन प्रणालीशी, आपल्या नित्य दिनचर्या आणि आचरणाशी त्या सिद्धांताचा कसा संबंध येतो हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा प्रयोजन स्पष्ट होतं. आणि प्रयोजन हा विषय असा आहे की प्रयोजन म्हणजे जो काय त्याचा उद्देश आपल्याला साध्य करायचा तो उद्देश स्पष्ट होणे आणि हा उद्देश जो असतो ना तो उद्देश हा नित्य जीवनाशी निगडीत असला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपलं नित्य आचरण आहे, नित्य जीवन प्रणाली आहे आणि नित्य जीवन प्रणालीमध्ये जे काही आपलं आचरण असतं, जे काही आपली दिनचर्या असते त्या दिनचर्येमध्ये आपली काय भूमिका असली पाहिजे, कशा प्रकारचं आपलं आचरण असलं पाहिजे ह्याची दिशा त्याच्यामध्ये मिळते ना ते प्रयोजन. तेव्हा हे ज्यावेळेस आपण विस्ताराने जेव्हा आपल्या डोळ्यासमोर ठेवू ना तेव्हा मग आपण त्या दृष्टीने त्या दिशेने आपण त्या शीर्षकाचा विचार करू आणि मग खऱ्या अर्थाने तो उपक्रम सिद्ध होईल आणि उपक्रमानंतर मग विषय प्रवेश होईल. साधारणपणे विषय प्रवेशाच्या आधी ही पूर्व पार्श्वभूमी ही पूर्ण तयार झाल्याशिवाय तो विषय हा सिद्ध होऊ शकत नाही. तेव्हा आता हा जो काही विषयाचं शीर्षक दिलं आहे की ज्ञानकर्म संन्यास असे शब्द वापरले, तर ज्ञान हा शब्द वापरला आहे आणि कर्मसंन्यास असा शब्द वापरला आणि पुढे योग हा शब्द. तेव्हा ज्ञानकर्म संन्यास योग हे जे 3 शब्द आहेत ह्या 3 शब्दाचं प्रत्येक शब्दाला काय काय महत्त्व आहे हे आपण पाहू. याच्या आधीची पार्श्वभूमी जी 3 अध्यायाची झाली त्या पार्श्वभूमीचा ह्या 3 शब्दाशी संबंध कसा आहे. जेव्हा आपण पहिला जो अध्याय आहे तो विषाद योग, दुसरा अध्याय सांख्ययोग आहे, तिसरा अध्याय कर्मयोग आहे. तिन्हीमध्ये योग शब्द आलेला आहे. योग म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचं परस्परांशी जे नातं सिद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे, जी स्थिती आहे त्याला योग असा शब्द वापरलेला आहे. योग म्हणजे परमेश्वर तत्त्व आणि जीवात्मा तत्त्व ह्या 2 तत्त्वाचं परस्परांशी संबंध प्रस्थापित होण्याचा अनुभव आहे. संबंध असतोच, संबंध प्रस्थापित करायचा नाही, संबंध आहे ह्याची प्रतीती प्राप्त करायची. पण जीवात्मा हा परमेश्वराचाच अंश आहे. अंश जो असतो तो अंशीचा नेहमीच संबंधित असतो, त्याचा जो संबंध हा प्रस्थापित झालेलाच असतो, परंतु ह्याची प्रतीती येत नाही. ह्याचं कारण असं की हा संबंध कसा प्रस्थापित झाला आहे ह्याकडे त्या देहधारीचं लक्ष नसतं, त्याचा देहभाव असतो, त्याचं सगळं त्याचं जे लक्ष आहे त्या त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये त्याचं लक्ष असतं, तिकडे त्याचा संबंध प्रस्थापित झालेला आहे आणि तिकडे संबंध प्रस्थापित झाल्यामुळे त्याला इकडे आपला जो मूळ जो काही आपला जो अंशी आहे ह्याच्याकडे त्याचं दुर्लक्ष असतं. तर ती जी धारणा आहे ना ती धारणा प्रकृतीमधल्या सगळ्या संबंधाची जी धारणा आहे ती धारणा परमेश्वर प्राप्तीच्या धारणेकडे झाली, बदलली आणि मग ती प्रतीती प्राप्त झाली की त्याला योग असतो. मग हा योग जो सिद्ध करण्याकरता अनेक मार्ग आहेत. त्यामध्ये पहिला जो अध्याय विषाद योग, कारण प्रत्येक अध्याय योगाचाच आहे. काय भगवद्गीता ही योगशास्त्रच म्हटलं ना त्याला,
त्यामुळे प्रत्येक अध्याय योगानेच भरलेला आहे. त्यामुळे विषाद योग म्हणजे ज्यावेळेस माणसाला अतिशय अनुताप होतो त्यावेळेस त्याला असं लक्षात येतं की हे आपलं जे काही चाललं आहे जीवन हे कुठेतरी आपलं हे अतिशय विपरीत पद्धतीने चालू आहे आणि आपल्याला योग्य मार्ग मिळाला पाहिजे अशा प्रकारची जी जेव्हा धारणा होते ना त्यावेळेस त्याला अनुताप होतो. अनुताप शब्द वापरतो. अनुतापातून विषाद आहे लक्षात घ्या. आणि अनुताप हे केव्हा निर्माण होतो? ज्यावेळेस त्याला अत्यंत क्लेश होतात, ज्यावेळेस त्याला म्हणजे क्षणिक सुखाचा सुद्धा अनुभव त्याचा संपतो. प्रकृतीमध्ये क्षणिक सुख आहे पण ते क्षणिक सुखसुद्धा जेव्हा लोप पावतं आणि अगदी दुःखाचं सगळीकडे साम्राज्य होतं, क्लेशच क्लेश व्हायला लागतात, त्यावेळेस मग बुद्धितत्व दिलं आहे परमेश्वराने मनुष्याला. तेव्हा त्या बुद्धितत्वामधून तर्क चिंतन सुरू होतं. काय चिंतन सुरू होतं? तो एवढं दुःख, इतके बंधनं हे आपल्याला कशा करताय? इतके आपण दुःखी कसे काय होऊ शकतो? ही जिज्ञासा त्याच्यामध्ये निर्माण होते आणि क्लेशाचा अतिशय उच्चांक होतो. या ठिकाणी दुःखच दुःख ज्यावेळेस होतं तेव्हा माणसाची जिज्ञासा तयार होऊन योग्य मार्ग काय आहे याची जिज्ञासा होते. ती जी दुःखाची स्थिती आहे ना आणि ती दुःखामध्ये निर्माण झालेली जी जिज्ञासा आहे ना त्याला अनुताप असं म्हटलं जातं. आणि त्या विषादातून त्याची दिशा जी आहे ही प्रकृतीपासून ती परमेश्वराकडे जाते. म्हणजे तिथे सुद्धा प्रकृती संबंध विच्छेद विषादाच्या कारणाने झालेला आहे. जिथे जिथे प्रकृती संबंध विच्छेद आहे आणि जिथे जिथे परमात्मा प्राप्तीकडे कळत आणि न कळतपणे ती दिशा जाते तिथे योग निर्माण होतो. म्हणून योग शब्द जो आहे ना हा योग शब्द आपल्याला पहिल्यांदा कळणं आवश्यक आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये योग या शब्दाला पुष्कळ वेगवेगळे असे अर्थ निर्माण झाले की योग आणि योगासन म्हणजे काहीतरी विशिष्ट शारीरिक कवायतीला योग आणि किंवा योगा असा शब्द वापरला गेलेला आहे. पण मुळात तो योग हा जो शब्द आहे ना, योग म्हणजे जोडणे, युज्य आहे ह्या शब्दापासून. जोडणे, कशाला जोडणे? जीवात्म्याला परमेश्वराशी जोडणे म्हणजे योग आहे. आणि तो केव्हा सिद्ध होतो? जेव्हा काही विशिष्ट अशा पद्धतीमध्ये तो विशिष्ट अशा स्थितीमध्ये तो जातो तेव्हा योग सिद्ध होतो. आता भगवद्गीतेमध्ये आपण जे पाहिलं आहे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या अध्यायामध्ये, त्यामध्ये पहिला जो अध्याय आपण पाहिला की युद्धाचा प्रसंग आहे आणि युद्धाच्या प्रसंगातून त्यांनी जेव्हा आपल्या स्वकीयांना समोर लढताना उभे राहिलेलं पाहिलेले आपले गुरुजन आहेत, आपले आजोबा पणजोबा आहेत, यांना ज्यावेळेस त्यांनी पाहिलं तेव्हा त्याच्या मनामध्ये जी त्यांच्याबद्दलची ममता निर्माण झाली, त्यांच्याबद्दलची जी एक प्रकारची पूर्व सगळं जे काही संस्कार आहेत ते जागृत झाले सगळे. आणि हे सगळे आपलेच माणसं आहेत आणि ह्यांना मारणं योग्य नाही आहे, ह्यांना आपण मारून आपल्याला काय साधणार आहे, अशा प्रकारचा एक त्याला दुःखाचा उमाळा निर्माण झाला, तो विषाद निर्माण. आणि त्या विषाद निर्माण होऊन तो परमेश्वराकडे काहीतरी अशा रीतीने त्यांनी पाहायला सुरुवात केली की आता ह्याच्यातून काहीतरी निश्चित कल्याणाचा मार्ग मिळाला पाहिजे. म्हणून त्या विषादातून दुसरा अध्याय सुरू झाला आणि दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये तो परमेश्वराला म्हणतो की माझं काहीतरी चुकायला लागलं आहे, मला असं वाटतंय की माझं कुठंतरी काहीतरी चुकतं आहे. आधी पांडित्याच्या गप्पा मारल्या खूप, त्या विषादाच्याच निमित्ताने इतका भरकटला तो. आणि नंतर मग योग स्थापन होण्याची स्थिती आली ती 7व्या श्लोकामध्ये. त्या 7व्या श्लोकामध्ये म्हणतो की माझा स्वभाव, माझं स्वधर्म, माझं कल्याणकारी पथ काय आहे याच्याबद्दल मला भ्रम निर्माण झालेला आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे. मला योग्य काय आणि अयोग्य काय याच्याबद्दल मला संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि तू माझ्या गुरुस्थानी आहे, तेव्हा योग्य काय आहे ते मला तू, श्रेयस्कर काय आहे त्याचा मार्ग तू मला सांग. योग, इथे योग शब्दाचा संबंध आला. विषादातून जिज्ञासा आहे, जिज्ञासातून आपलं कल्याण निश्चित व्हावं अशा प्रकारची तीव्र ती इच्छा निर्माण झालेली आहे. आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता परमेश्वराकडे तोंड केलं. परमेश्वरानेही त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांनी परमेश्वराकडे पाहिलं आणि परमेश्वराने मंद स्मित केलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपलं चुकतंय काय. प्रसंग कसा आहे बघा. भगवान श्रीकृष्णाचं सुरुवातीचं काहीच नाही, नंतर विधान आहे पुढे 11व्या श्लोकापासून. 7व्या श्लोकामध्ये सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये, तेव्हा त्याच्या मंद स्मिताने त्याला जागृती झाली अशी की कुठंतरी काही चुकतंय. आणि योग शब्द, योगाची कशी सिद्धता आहे बघा. परमेश्वराशी अनुसंधान साधणे, परमेश्वराशी संबंध प्रस्थापित होण्याची प्रतीती प्राप्त होणे म्हणजे योग आहे. असा तो योग हा विषादातून निर्माण झाला.
भगवंतांनी विवेचन करायला सुरुवात केली, श्रेयस्कर मार्ग काय. त्या विवेचनामध्ये ज्ञानप्रामुख्य. सांख्ययोगामध्ये काय आहे ते पहिल्यांदा ज्ञान सांगितलं, नंतर मग कर्माची सुरुवात केली. त्याचं कारण असं आहे की कोणतंही कर्म जे करायचं आहे ते कर्म करताना त्याचं अधिष्ठान ज्ञानाचं पाहिजे, हे कारण लक्षात. दुसरा अध्यायाचा पूर्ण आपण विस्तार पाहिला तर त्याला अगदी संक्षिप्त करताना काय नेमकी संकल्पना आहे हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं झालं तर सांख्ययोग हा जो शब्द आहे ना, हा सांख्ययोग शब्द हा ज्ञानप्रधानता आहे, म्हणजे दाखवणार आहे. कारण सांख्य या शब्दालाच अर्थ ज्ञान ह्या अर्थाने. तर ज्ञानप्रधानता कशी आहे की ह्याचं मूळ तत्त्व काय आहे की तुला जे काही विचार निर्माण झालेले आहेत, पहिल्यांदा तू कोण आहेस ह्याचा विचार कर, नंतर तुला काय तुझे विचार निर्माण झाले नंतर पाहता येईल. तुझं मूळ स्वरूप काय आहे हे जर कळत नसेल तर तू काय करतोस ह्याला अर्थ राहणार नाही काय. म्हणून आत्मतत्वाचं विवरण केलं आहे पहिले. या आत्मतत्वाच्या विवरणामध्ये ज्ञान काय हे सांगितलं. ज्ञानाचा संबंध हा नेहमी त्या स्वरूपाशी किंवा आत्मतत्वाशी निगडीत असतो. जेव्हा जेव्हा ज्ञान हा शब्द भगवद्गीतेमध्ये कुठेही जरी आला तरी त्या ठिकाणी ज्ञान हा शब्द हा जीवात्म्याची संदर्भ घेऊन, आत्मतत्वाशी संदर्भ घेऊन, स्वरूपाशी संदर्भ घेऊन ज्ञान शब्द आलेला आहे. तेव्हा सांख्ययोगाचा मुख्य जो त्या ठिकाणी सूत्र आहे ते सूत्र काय आहे की तुझं स्वरूप काय. तुझं स्वरूपच जर तुला कळालं नाही तर आसक्ती होणार असते, अज्ञानाची दिशा तुला मिळणार असते. तेव्हा पहिल्यांदा ज्ञान प्राप्त कर, अज्ञानाचं निवारण कर, आणि पुढे ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण कर. ज्ञानाच्या अधिष्ठानावर जे आचरण आहे ना तो कर्मयोग आहे. कर्मयोगामध्ये कोणी म्हणेल की आम्हाला ज्ञानाची काय गरज आहे, आम्ही आपलं दररोज फक्त कर्तव्य करतो, झाला कर्मयोग. पण कर्मयोगामध्ये केवळ क्रियाप्रधानता नाही तर क्रियाप्रधानतेच्या बरोबरीने आचरणाचा संबंध फार निश्चित आहे. आचरण म्हणजे क्रियाप्रधानाच्या बरोबर ही त्याच्या ज्ञानाच्या अधिष्ठानाचा संबंध महत्त्वाचा आहे. जोपर्यंत आपण कोण आहोत, आपलं स्वरूप काय आहे, आपलं तत्वस्वरूप काय आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्या आचरणात सुधारणा होणारच नाही. आपल्या जीवनाचा उद्देश काय हे माहिती नाही आणि क्रिया तर पुष्कळ चालू आहे, तशी दिशाहीन क्रिया असते. दिशा केव्हा प्राप्त होईल, जेव्हा आपल्याला माहिती की आपण कोण आहोत, आपलं स्वरूप काय आहे आणि आपल्याला जे काही जीवन प्राप्त झालेलं आहे त्याचा उद्देश काय आहे हे जेव्हा दोन बिंदू ज्यावेळेस कळतात ना तेव्हा त्या दोन बिंदूतून रेषा साधल्या जाते की नाही. आपण कोण आहोत हा एक बिंदू आहे, आपल्याला कुठे जायचं आहे हा दुसरा बिंदू. आपण जीवात्मा आत्मतत्व हे आपलं स्वरूप आहे. आपल्याला दुसरा बिंदू काय, आपल्याला परमेश्वर तत्व प्राप्त आहे, परमेश्वराशी एकरूपता साध्य आहे, दुसरा बिंदू आहे. त्या दोन्हीमध्ये जी रेषा आखण्याची जी प्रक्रिया आहे ना ते कर्मयोग आहे. कर्मयोगाला हे दोन बिंदू तर लागतात ना, त्याशिवाय कसा काय कर्मयोग सिद्ध होईल. कोणी म्हणेल मी रेषा मारतोय पण कुठे सुरुवात झाली माहीत नाही, कुठे त्याचा अंत होणार आहे माहीत नाही. मग त्या रेषा ओढण्याला अर्थ काय झाला. भूमितीमध्ये आपण जेव्हा काही आकृती तयार करतो ना, त्रिकोण चौकोन वगैरे जे काही तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये बिंदूला अतिशय महत्त्व दिले. पहिला बिंदू शेवटचा बिंदू, दोन्ही बिंदू साधला की तो बिंदूचा जो पथ आहे त्याला आपण रेषा असं म्हणतो. ही जी रेषा ओढण्याची जी प्रक्रिया आहे ना पेन्सिलने, ती जी क्रिया आहे की नाही तो कर्मयोग आहे. पण पहिला बिंदू आणि शेवटचा बिंदू हे माहीत असेल तर रेषा निर्माण होईल. तो पहिला बिंदू हा सांख्ययोग आहे. पहिला जो बिंदू आहे ना हा आमचं स्वरूप आहे, आमचं आत्मतत्व आहे. ते जर नाही कळालं तर रेषेची सुरुवातच होणार नाही. आणि ते न कळता जर रेषा ओढली तर ती दिशाहीन असेल. पहिला बिंदू दुसरा बिंदू असेल तर रेषेला दिशा आहे, नाही तर रेषेला दिशा नाही आहे. तेव्हा कर्मयोग हा दुसऱ्या अध्यायातला नंतरचा टप्पा आहे. पण आधीचा जो टप्पा आहे ना तो आत्मतत्वाचं वर्णन आहे. आत्मा कसा आहे, आत्म्याचं वर्णन जेव्हा होतं, स्वरूपाचं वर्णन जेव्हा होतं तेव्हा त्यालाच ज्ञान ही संज्ञा दिली. सांख्य शब्द हा कुठे आला, कशाशी संबंधित आला,
सांख्य शब्दाचा हा पहिला बिंदूशी संबंध आहे. मी कोण आहे याचं उत्तर दिलं, मग मला काय करायचं हे पुढचं, आणि मला कुठे पोहोचायचं तिसरं. झाली भगवद्गीता. भगवद्गीता ही फक्त 2 बिंदू आणि 1 रेषा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. स्वरूप काय हे समजणे, स्वधर्म काय हे समजणे, आणि स्वधर्मातून परमात्म तत्व प्राप्त होणे, ते प्राप्त होण्याकरता जे काही करायचं आहे ती जी क्रिया आहे ना, ती क्रिया म्हणजेच कर्मयोग. हे थोडंसं आपल्याला सूत्र कळालं ना मग विस्तार कळतो. सूत्र जर नाही कळालं, मुख्य त्याचं काय गाभा काय हे जर नाही कळालं ना, तर आपण काय करतो, पुष्कळ काही काही शब्दाचा खूप विस्ताराने अर्थ करतो, पण कुठे सुरुवात केली आणि कुठे जायचं हे नाही कळत. म्हणून दिशाहीन पथभ्रष्ट होतो माणूस. तर ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांख्ययोग सांगताना योग शब्द परत आला. 2 बिंदूला जोडणं, जीवात्मा परमात्मा ह्याला जोडणे, हा योग शब्द आला. योग शब्दामध्ये कर्माच्या माध्यमातून योग आहे, कर्मयोग आहे. ज्ञानाच्या माध्यमातून योग आहे, ज्ञानयोग. त्याच कर्मयोगाला आणखीन विस्ताराने 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचा विस्तार केला. तो आपण मागच्या वेळेस पाहिला. आपण उपसंहार ज्याचा जेव्हा आम्ही कर्मयोगाचा केला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की भगवंतांनी कर्मयोगाचे मुख्य मुद्दे काय ते सांगितले, की याच्यामध्ये निष्काम भाव आणि अनासक्त हे जे 2 शब्द आहेत ना, ह्या 2 शब्दामध्येच पूर्ण कर्मयोग येतो. ह्या 2 शब्दामध्ये धारणाही आली आणि आचरणही आलं. निष्काम भावमध्ये भाव ही धारणा आहे, आणि निष्काम भाव ठेवून जे स्वधर्म आचरण करायचं आहे ते आचरण ही क्रिया आहे, धारणेसहित क्रिया आहे ती. तो कर्मयोगामध्ये धारणा हे ज्ञान आहे आणि आचरण हे कर्म आहे. ज्ञानाच्या अधिष्ठानावर जे कर्म होतं ते तो कर्मयोग. तर कर्मयोगामध्ये मग काय कसं कर्म करायचं याचा विस्तार केल्यामुळे शब्द कर्मयोग वापरला. की स्वधर्माचं पालन करा, विहित कर्माचं पालन करा. जे तुमच्यासमोर जे काही तुम्हाला दिलेलं आहे का, विहित कर्म जे दिलेले आहे त्याचं पालन करा. कसं पालन करा, कशी धारणा ठेवा, निष्काम भाव, अतिशय अनासक्त भावने परमेश्वराला स्मरण करून त्याच्या अनुसंधानामध्ये कर्तव्य भाव ठेवा, स्नेहभाव ठेवा, प्रेमभाव ठेवा. कर्तव्य भावाने तुमचा स्वधर्म सिद्ध होईल, स्नेहभावाने परमेश्वराचं स्मरण होईल. हे सगळी धारणा जेव्हा माणसाची निश्चित होते आणि त्याच्यानंतर तो विहित कर्म जेव्हा सिद्ध करतो तेव्हा तो कर्मयोग होतो, आणि त्याच्याने जो योग सिद्ध होतो तो परमेश्वराशी संबंध प्रस्थापित. अशी ही पार्श्वभूमी 1, 2 आणि 3 अध्यायामध्ये सांगितली. आता ही सगळी सांगितल्यानंतर अजून काय बाबा, हा जो काही ज्ञान कर्म संन्यास योग हा जो शब्द कसा निर्माण झाला हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या त्यात प्रवेश आपल्याला मिळेल. काय आपली जसं काय असतं ना काही वेळेला आयडेंटिटी एलिजिबिलिटी ती असली म्हणजे मग एखाद्या एक्झिबिशनमध्ये किंवा सेमिनारमध्ये जाता येतं. तसं ह्या शीर्षकाचं जोपर्यंत आपल्याला निश्चित त्याचा अर्थ कळत नाही ना तोपर्यंत विस्ताराने आपण ते श्लोकाचे सगळे अर्थ शब्दार्थ सगळे पाठ करत राहिलो तर कुठे निघालो आणि कुठे पोहोचलो काहीच नाही कळणार. ही जी काय आपली योग्यता निर्माण करण्याकरता पहिले 3 अध्याय काय आहेत आणि 3 अध्यायाच्या नंतर मग हा शब्दप्रयोग का केला हे जर कळालं तर प्रवेश आपला मोकळा झाला. तुम्हाला तो बिल्ला मिळाला इथे लावला ते चालले मध्ये. तर इथे सांगितलंय ज्ञान कर्म संन्यास योग असे 3 शब्द आहेत. तर ज्ञान शब्द आधी आलेला आहे, सांख्ययोगामध्ये ज्ञान शब्द आलेला आहे. पण इथे जो ज्ञान शब्द जो वापरला आहे तो कर्मसन्यासाला लागू नाही. कर्मसन्यासाच्या आधी ज्ञान शब्द वापरला आणि नंतर योग शब्द वापरला. तर हे जे ज्ञान जो शब्द आहे या ज्ञान शब्दामध्ये पूर्णपणे तुमची जी भूमिका आहे, तुमचं जे काही सगळी जी धारणा आहे ना ती धारणा अतिशय विस्ताराने सांगितलेली आहे. कर्मामध्ये सुद्धा क्रिया आपण पाहतो की पुष्कळ जण कर्म करतात, दिसायला बाहेर सारखं दिसतं काही नाही. आता आपण एखाद्या कारखान्यात जा, तुम्ही एक मोठं असं सेक्शन असतं आणि सगळे जे असेंब्ली करत असतात सगळ्यांचे हाताची ॲक्शन आणि त्याची सगळी सारखी असते, तसेच पार्ट बाहेर पडत असते. पार्ट सारखे असतात पण त्या कामगारांचा जर तुम्ही अभ्यास केला ना तर सगळे कामगार सारखे नसतात. कोणाची काही अडचण, कोणाची काही समस्या आहे, कोणी अतिशय शांत आहेत, कोणी अतिशय क्रोधी आहेत,
म्हणजे 100 कामगाराचा ॲनालिसिस केला तर तुम्हाला कमीत कमी 25 प्रकार पाहायला मिळतील. पण ते 100 कामगार जेव्हा ते एखादं असेंब्ली तयार करून ते प्रॉडक्ट बाहेर काढतात, ते प्रॉडक्ट मात्र तंतोतंत बरोबर असतात. त्याचा अर्थ असा की बाह्य आचरण जे आहे ते सारखं आहे, बाह्य आचरणात फरक नाही, पण धारणेत फरक आहे. जसं एखाद्या म्हणजे ज्योतिर्लिंगामध्ये 11 ब्राह्मण जे आहेत ते अभिषेक करतायत काय, आणि रुद्राभिषेकाचे मंत्र चालू आहेत जोरात, आवाज अगदी कोरस आवाज सगळा सारखा आहे, अभिषेक करणं चालू आहे. नंतर त्या 11 ब्राह्मणाचा तपास घेतला, हे कुठून आले, काय आले, कसं, तर प्रत्येकाचा इतिहास वेगळा, प्रत्येकाची धारणा वेगळी, प्रत्येकाची समज वेगळी. काही लोक तर अक्षरशः मंत्र म्हणताना त्यांचे दुसरेच विचार डोक्यात चालू होते. पण बाहेर मात्र कोरस आवाज सारखा. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की व्यक्ती व्यक्तीमध्ये एवढा भेद आहे की जरी बाह्यक्रिया सारखी असली, बाह्य त्याच्या क्रियेमध्ये वरून ती व्यक्ती कशी आहे हे सांगणं अतिशय कठीण आहे. त्याचे मन, त्याचं बुद्धी, त्याचं आचरण याचा जो संबंध आहे ना, त्या आचरणामध्ये सारखेपणा जरी असला तरी मनबुद्धीमध्ये जी धारणा आहे ना, ती धारणा भिन्न भिन्न आहे. जोपर्यंत ती धारणा ही सारखी होत नाही तोपर्यंत ते संघटन होत नाही. संघटन होण्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो की संघटन जे आपण पुष्कळ हा विषय चर्चेला येतो की चांगलं संघटन झालं पाहिजे, संभावित सज्जन लोकांनी एकत्र आलं पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे. पण सज्जन मात्र संघटित होत नाही, दुर्जन संघटित होतात. काय कारण आहे हो? म्हणजे मी मुद्दा वेगवेगळे उदाहरणं देऊन सांगतो तुम्हाला की या ज्ञान ह्या शब्दाला सांगण्याकरता. सज्जनांमध्ये काय माहिती आहे का, बुद्धीमध्ये तर्क अतिशय, अत्यंत तर्क करतात आणि जेवढे तर्क केले तेवढे वेगवेगळे सिद्धांत तयार होतात आणि प्रत्येकाला वाटतं माझा सिद्धांत बरोबर आहे. येताना मात्र हॉलमध्ये सगळे एकत्र बसलेले आहेत पण डोक्यात विचार भिन्न चालू आहेत. अत्यंत भिन्न भिन्न तर्क असल्यामुळे ती धारणाच वेगळी असते. काही प्रत्येक माणसाचा उद्देशच वेगळा आहे एकत्र येण्याचा. काही लोकांना वाटतं माझ्याकडे पैसे वगैरे भरपूर आहेत पण माझं सगळीकडे चॅनलवर वगैरे माझं चित्र आलं पाहिजे, फोटो आला पाहिजे, पेपरमध्ये माझी बातमी आली. एकाला वाटतं काय करायची बातमी देऊन मला पैसा मिळाला म्हणजे झाला. प्रत्येकाची धारणा जी आहे ना ही भिन्न आहे आणि आले मात्र संघटित होणार. आपण आता जे पाहतो ना ते संघटन का होत नाही, तर संघटन होताना बाहेर बोलताना सारखं बोलतात सगळं, नाही आपण संघटित व्हायला पाहिजे, काही कोणाबद्दल ह्याच्याबद्दल काही मतभेद आहेत का, नाही नाही आपण संघटित व्हायला. मग का नाही होत संघटित? धारणा भिन्न. धारणा जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत संघटन होत नाही. हा जसा सिद्धांत आहे तसं ज्ञानाचं अधिष्ठान जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कर्मसन्यास सिद्ध होतो. आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावर जर कर्मसन्यास सिद्ध झाला तर योग हा निश्चित आहे. विषयाची सुरुवात कशी आहे बघा, की हे ज्ञान काय आहे, ज्ञान हे कुठे कुठे असतं आणि कसं कसं असतं. ज्ञानाचं मूळ हे स्वरूप आहे. पहिल्यांदा सांगितलं सांख्ययोग हा ज्ञानाचा विषय सांगितला भगवंतांनी की आत्मतत्व काय, अमरतत्व. पण त्याची अभिव्यक्ती ज्ञानाची ही तुमच्या तिन्ही देहातून होत असते. ज्ञान कसं होतं की ज्ञान हे स्वरूपामध्ये जरी असलं तरी त्याचा आविष्कार मात्र तुम्हाला 3 देह प्राप्त झालेले, 5 कोश आहेत, ह्याच्यातून ते वेगवेगळ्या पद्धतीने ते आविष्कृत होत असतं ज्ञान. तर मूळ स्वरूप कसं आहे, सच्चिदानंद, अभेद. पुष्कळ आपण त्याचं वर्णन पाहिजे. स्वरूपामध्ये जर आपण स्वरूपाचं वर्णन करत गेलो तर तिथे काय भेदच नाही आहे. जे सत्तत्व आहे ते चित्तत्व आहे, जे चित्तत्व आहे तेच आनंदतत्व. पण अहंकाराचा स्पर्श जसा झाला तसा कारणदेहामध्ये त्या सच्चित आनंदाचा विडंबन व्हायला सुरू होतं. अनंत इच्छा, अनंत वासना, अनंत येषणा त्या पूर्ण कारणदेहामध्ये त्या चैतन्याच्या व्यक्त व्हायला लागतात. त्याच्यानंतर सूक्ष्मदेहामध्ये जसा त्या ज्ञानाचा पुढे आविष्कार होतो तसं ते ज्ञान हे ज्ञान न राहता त्या अहंकाराच्या स्पर्शामुळे मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, मी जाणता या अहम तत्वाचा स्पर्श ज्यावेळेस स्वयंचा लोप होतो आणि अहमचा आविष्कार होतो तेव्हा सच्चिदानंद तत्व हे त्रिगुणामध्ये अभिव्यक्त होतं
आणि मग हे त्रिगुण जे आहेत ना, हे भेदाचं लक्षण आहे. सत्वगुण रजोगुणासारखा नाही आहे, रजोगुण तमोगुणासारखा नाही. मूलतः सच्चिदानंद एक तत्व असून अहंकाराच्या स्पर्शामुळे भिन्न झालं, त्यामुळे ज्ञानाचं विडंबन झालं. बघा, आपण जे म्हणतो ना, धारणा भिन्न का झाली? धारणा भिन्न व्हायचं कारणच असं आहे की ह्याला स्पर्श झाला ह्या अहंकारात. मी जीव आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी ज्ञाता आहे. या मी स्पर्शाने सच्चिदानंद तत्व जे आहे ते त्रिगुणामध्ये आलं आणि भेद निर्माण झाला. आणि त्या ठिकाणी ज्याला आपण ज्ञान ज्ञान म्हणत होतो त्याचं आविष्कार हा अज्ञानामध्ये, म्हणजेच ज्ञानाचा अभाव आहे. अज्ञान हा शब्दसुद्धा नकारात्मक आहे बरं का. अज्ञानाला तसं अस्तित्व नसतं, पण तरी त्याची पुष्कळ चर्चा करावी लागते. अज्ञानाचं निवारण केल्याशिवाय ज्ञान होत नाही असं म्हणतात. निवारण कशाचं करणार? भ्रमाचं. भ्रमाला अस्तित्व आहे का? भ्रमाला अस्तित्व नाही आहे, पण निवारण करायचं. मग कसं निवारण करायचं ज्याला अस्तित्व नाही त्याचं? तर भ्रमिष्ठामध्ये जो भ्रम निर्माण झाला आहे त्या भ्रमिष्ठाला आत्मतत्वाचं स्मरण करून देणं आहे. फक्त आहे तीच गोष्ट, पण त्याची स्मृती करून देणे, विस्मृतीची स्थिती स्मृतीमध्ये आणणे, हे अज्ञानाचं निवारण आहे बरं काय. अज्ञान म्हणजे काय तर असं तुम्ही म्हणाल तर वास्तव्य जर त्याचं अस्तित्व जरी नसलं तरी पण प्रभाव मात्र अहंकारामुळे अज्ञान आहे असं वाटायला लागतं. या अज्ञानाचा सगळा प्रभाव चालू आहे, मायेचा प्रभाव चालू आहे, त्रिगुणाचा प्रभाव चालू आहे. गुणक्रीडेमध्ये मी करता मी भोगता हे विषय सुरू झालेले आहेत. हे दूर झाले पाहिजेत. या अज्ञानाचा अभाव हा झाला पाहिजे, तेव्हा ज्ञान निर्माण होईल. अभावात्मक अज्ञान आहे, पण त्या अज्ञानाचा अभाव निर्माण झाला पाहिजे. तर अशा प्रकारे ही ज्ञानाची धारणा ही मनबुद्धीमध्ये केव्हा होईल? जेव्हा मन आणि बुद्धी ही ज्ञानयुक्त होईल ना, तेव्हा ती धारणा होईल. कारण ते मूळ स्वरूपामध्ये ज्ञान आहेच आहे, मध्ये येताना त्याचा रंग बदलला. जे आहेच ते, तो योग जो आहे ना खरं म्हणजे आहेच, पण त्याच्यावर अशा प्रकारचा एक लेप आला, त्याच्यावर अशा प्रकारचं एक आवरण आलं आणि काहीतरी वेगळंच दिसायला लागला. त्या अज्ञानाला दूर करून ज्ञानाचं अधिष्ठान सिद्ध केलं तेव्हा कर्मसन्यास होईल. कर्मसन्यास, संन्यास शब्द आहे, कर्मसन्यास. कर्मसन्यास या शब्दाचा अर्थ असा आहे की संन्यास या शब्दामध्येच त्याग हा शब्द, कर्माचा त्याग नाही तर कर्माच्या फलाचा त्याग आहे. कर्माच्या पासून जे फल प्राप्त होणार आहे त्याची जी आसक्ती आहे, फलासक्ती, त्याचा त्याग आहे, जो कर्मयोगामध्ये सांगितला आहे. म्हणजे कर्मयोगाचा सिद्धांत आता पुन्हा या कर्मसन्यासाच्या निमित्ताने सांगणार आहे, आणि सांख्ययोगाचा सिद्धांत जो आहे तो पुन्हा या ज्ञान या शब्दाने सांगणार आहे. मग याचं काय प्रयोजन होतं? जी एकदा गोष्ट सांगितली ती पुन्हा का सांगितली? प्रश्न निर्माण झाले पाहिजेत आपल्याला. जसं अर्जुनाला निर्माण झाले ना, तसे हा प्रश्न आपल्यालाही निर्माण झाले पाहिजेत. भगवद्गीता जास्त स्पष्ट होईल. तिथे जे काही सांख्ययोग सांगितला आणि तिथे जो काही कर्मयोग सांगितला तो स्वतंत्रपणे त्या त्या सिद्धांताचं वर्णन केलेलं. ह्या ठिकाणी कर्मयोगामधलं ज्ञान सांगितलं, इथे ज्ञानाच्या अधिष्ठानावरचं आचरण सांगितलं. इथे दोघांचं आता मिश्रण आहे हे पूर्णपणे. कर्मयोगाच्या तत्वज्ञानामध्ये जी ज्ञानाची भूमिका आहे आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावर जे आचरण करायचं आहे तो सिद्धांत इथे मांडलेला आहे. प्रयोजन, योग हेच प्रयोजन. प्रयोजन काय आहे? परमात्मा प्राप्ती आहे. पूर्ण भगवद्गीता जर आपण पाहिली ना, भगवद्गीतेचं प्रयोजनच जीवाचं कल्याण. जीवाचं कल्याण म्हणजे काय? परमेश्वरचं, एका वाक्यात. तर प्रयोजन जे आहे हे ज्ञानाच्या अधिष्ठानावर तुमचा कर्मयोग सिद्ध करत असताना ज्ञानाचं विस्मरण होतं कामा नये. ज्ञानाची धारणा कुठेही ढिल्ली पडता कामा नये. कारण काय म्हणत, दोन निष्ठा भिन्न आहेत. एक प्रवृत्ती, एक निवृत्ती आहे. निवृत्ती ज्ञानप्रधान आहे आणि प्रवृत्ती ही जी आहे कर्मप्रधान आहे. मग प्रवृत्ती असली तर निवृत्ती असू नये आणि निवृत्ती असली तर प्रवृत्ती असू. एकदा माझ्याकडे काशीचे पंडित आले होते आणि त्यांनी प्रश्न केला असा की महाराज, प्रवृत्ती निवृत्ती याच्यामध्ये काय श्रेष्ठ आहे मला सांग. मी प्रवृत्ती मार्गाला जाऊ का निवृत्ती मार्गाला?
अर्जुनाने प्रश्न केला असेल भगवंताला 3ऱ्या अध्यायामध्ये की एवढं जर ज्ञान श्रेष्ठ असेल तर कर्म करायला मला कशाला भाग पडतो. ज्ञान म्हणजे निवृत्ती आणि कर्मयोग म्हणजे प्रवृत्ती, बरं का. तर मग निवृत्त जर मी झालो तर पुन्हा प्रवृत्त का करतो. त्यांनी काय केलं, दोन विभाग केले. भगवंतांनी सुरुवातीला सांगितलं 2 भिन्न भिन्न निष्ठा आहेत, पण भिन्न निष्ठा असेल तरी ते एकमेकापासून अलिप्त होऊ शकत नाही. ते पुढे ह्या अध्यायाचं आहे. 4थ्या अध्यायाचं काय प्रयोजन असेल तर 2 जरी भिन्न मार्ग असले, प्रवृत्ती निवृत्ती जरी 2 भिन्न दिसत असले तरी ते परस्पराशी समन्वयित झाल्याशिवाय योग सिद्धच होत नाही. हे ह्या अध्यायाचं प्रयोजन आहे. प्रवृत्त हा अभिव्यक्तीचा भाग आहे, निवृत्त हा धारणेचा भाग. धारणेशिवाय क्रिया होणार नाही, ज्ञानाशिवाय आचरण शुद्ध होणार नाही. म्हणजे अधिष्ठान तुमचं स्पष्ट करत असताना तुमची आचरण पद्धती सांगितली. स्वामींनी ज्ञानाधिष्ठित आचरण हा एक विषय विस्ताराने घेतला. तो 4थ्या अध्यायाचाच विषय आहे. आचरण करताना ज्ञानाचं प्रदर्शन झालं पाहिजे, नाही तर एवी ज्ञान दिसतच नाही. ज्ञानाला काही आहे का, आकार आकृती काही आहे का, काही रंग आहे का. ज्ञान कसं ओळखायचं, माणसाच्या आचरणातून ओळखायचं. एखाद्या माणसाच्या आचरणामध्ये सात्विक वृत्ती असेल, स्नेहभाव असेल, प्रेमभाव असेल, संवेदना असतील इतरांच्या दुःखाप्रती, कर्तव्यभाव असेल तर आपण काय म्हणू, नाही संत माणूस. आणि एखाद्या समस्येबद्दल, प्रश्नाबद्दल तत्त्वज्ञानाचं उत्तर जर ते बराबर देत असतील तर काय म्हणू, ज्ञान श्रेष्ठ आहे. कसं कळालं, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या आचरणातून, त्यांच्या कृतीतून कळलं. तेव्हा ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना ती अशी आहे की ती आचरणाशिवाय आपल्याला कळू शकत नाही. अगदी मुलंसुद्धा, लहान मुलंसुद्धा जे संस्कारित होतात ना ते आईच्या आचरणातूनच होतात. आईने सांगितलं तर नाही होत. आईने सांगितलं ना मुलांना, अरे तू असं नाही, असं कर, नाही करणार, उत्तर ठरलेलं आहे. असं करू नकोस, तू असं कर, नाही करणार. आणि काहीच न सांगताना आई जर तशी व्हायला लागली तर मुलगा बरोबर तसा वागतो. आहे की नाही. हा सिद्धांत आपल्याला अनुभवाला आहे की अनुकरणातूनच ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे ज्ञानाची निर्मिती ही अनुकरणातून मिळते. प्राध्यापक वर्गात शिकवतात, शिकवत असताना त्यांच्यामध्ये सहजता असेल, सुलभता असेल, स्वाभाविकता असेल, ज्ञान देण्याची प्रवृत्ती असेल, विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्याची प्रवृत्ती असेल, भाषा सुलभ सहज असेल आणि मांडणी अत्यंत सुलभ असेल तर त्यांच्या सगळ्या त्या कृतीतून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळतं. आणि त्यांना स्वतःच जर काही कळत नसेल तर ते क्लिष्ट करतात, विषय क्लिष्ट करतात. आणि कोणी जर प्रश्न केला तर चांगला अभ्यास करा, आपोआप कळेल. कारण आचरणामध्ये गोंधळ आहे, कृतीत गोंधळ आहे. आचरण पवित्र असेल, आचरण शुद्ध असेल ना तर आपोआपच ज्ञान हे जे आहे ना हे वाहत जातं. हो, म्हणून ज्ञानाचा आणि आचरणाचा संबंध हे कोणी तोडू शकत नाही. तो हा विषय इथे जो भगवद्गीतेमध्ये 4था अध्याय जो सांगितला आहे ना तो ज्ञान कर्म संन्यास योग असं सांगितलं. ज्ञानाधिष्ठित आचरणाने परमेश्वर प्राप्ती हा त्याचा अर्थ आहे. ज्ञानाधिष्ठित आचरणाने परमेश्वर प्राप्ती म्हणजेच ज्ञान कर्म संन्यास योग असा तो विषय आहे. म्हणून आधी जरी सांख्ययोग सांगितला असेल, आधी जरी कर्मयोग सांगितला असेल, आधी जरी विषाद योग सांगितला असेल तरी ज्ञान आणि कर्म या दोघांचं जोपर्यंत समन्वय सिद्ध होत नाही ना तोपर्यंत विषय पक्का नाही होत. काही वेळा लोक म्हणतात 4था अध्याय ज्ञानयोग आहे. फक्त ज्ञानयोग नव्हे, तो ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञानाच्या अधिष्ठानावर आचरण कसं असावं हा विषय त्यात. म्हणजे कर्मयोगाला त्यांनी आणखीन फुलवून सांगितलं. कारण भगवद्गीतेमध्ये योग हा शब्द आला की नाही की त्याचा अर्थच मुळातून कर्मयोग आहे. जरी त्याच्यामध्ये ज्ञान आणि भक्ती सांगितली असेल तरी लोकमान्य टिळक जेव्हा गीता रहस्यामध्ये म्हणतात की हे ज्ञानमूलक आणि भक्तीचा आविष्कार करणारं जे कर्म आहे ती भगवद्गीता आहे. सांगताना काय म्हणजे त्यांच्या विस्तारामध्ये सांगताना एका वाक्यात जर गीता रहस्य सांगायचं असेल
तर काय सांगता येईल एका वाक्यात गीता रहस्य? तर गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी सांगितलं की हे ज्ञानमूलक आहे. ह्याचं जे मूळ आहे ना, आणि मूळ दिसत नसतं कधीच, झाड दिसतं, त्याचे फळं दिसतात. त्याचं जे मूळ आहे हे ज्ञान आहे, ज्ञानमूलक आहे. आणि कसं आहे, भक्तीचा आविष्कार. फळं जे लागलेत ते भक्तीचे, पण झाड कशाचं आहे तर कर्मयोगाचं. आपण म्हणतो आंब्याचं झाड आहे. उद्देश काय? आंबे लागले पाहिजेत, आंबे खायला मिळाले. आंब्याचं झाड म्हणण्याचं नुसतं फोड असून काय उपयोग नाही, हिरवी पानं असून काय उपयोग, आणि मूळ जगल्याशिवाय झाड येतच नाही का. कुठल्याही झाडाचं आपण वर्णन करताना झाड कशाला म्हणायचं? याचं मूळ चांगलं आहे, पसरलं आहे, व्यवस्थित आहे, जिवंत आहे, ते झाड. पण दिसतं का मूळ? नाही दिसतं. मग दृश्य काय दिसतं? झाडाचे खोड दिसतं, पानं दिसतात, फांदे दिसतात. तिथपर्यंत आपल्याला पूर्ण आहे का, तृप्ती आहे का? नाही. नाही, फळं लागले पाहिजे. फळं लागले आणि ते खायला मिळाले ना, तर मग त्या झाडाची काय असेल ती उपलब्धी बरोबर झाली. मग या 3 गोष्टी आल्या की नाही त्यात. एक मूळ आलं, एक झाड, फांद्या आणि पानं, आणि तिसरे फळ आलं. तेच गीता रहस्य असं की ज्ञानमूलक आणि भक्तीचा आविष्कार करून देणारा जी क्रिया आहे, ती क्रिया म्हणजे भगवद्गीता आहे. त्याला गीता रहस्य. हे रहस्य आहे त्यात. गीतेचं रहस्य काय? लोकमान्य टिळकांनी सांगितलं तर हे असं सांगितलं. काही लोक म्हणतात लोकमान्य टिळकांना ज्ञानाचं आणि भक्तीचं काही फारसं काही घेणं देणं नाही, ते कर्माला फार महत्त्व देतात. अरे ते एकमेकापासून वेगळंच नाही करता येत. कर्म जे आहे हे ज्ञानापासून जर वेगळं केलं तर काय अवस्था होईल. आणि नुसतं ज्ञान आणि कर्म असेल आणि भगवत प्रेम नसेल तर त्याचा काय उपयोग असेल. म्हणून या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी एकत्र येतात. या तिन्ही गोष्टी ह्या एकत्र येतात. तेव्हा त्या 3 गोष्टी एकत्र आणताना पहिल्या ज्या 2 गोष्टी आहेत, ज्ञान आणि आचरण, ज्ञान आणि कर्मयोग, त्या दोन्हीचाही समन्वय, जिथे संगम आहे, तो संगम म्हणजे 4था अध्याय. 4था अध्यायाचं प्रयोजन आता अगदी स्पष्ट झालेलं आहे की ज्ञानाधिष्ठित आचरण, ज्ञानाधिष्ठित कर्मयोग हा कसा सिद्ध करायचा, काय त्याचं स्वरूप आहे, ते योग कसा आहे, अशा प्रकारचा हा याचा पूर्वकर्म याचा उपक्रम आहे. आणि याची सुरुवात भगवंतांनी, मी पहिला 1-2 श्लोक सुरुवात करतो. भगवंतांनी जो पहिला श्लोक घेतलेला आहे तो इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुर इक्ष्वा हवे ब्रवीत. म्हणजे मी ह्या अविनाशी योगाला, सूर्याला मी हे कथन केलेलं आहे. आणि सूर्याने त्याचा पुत्र जो आहे तो वैवस्वत मनू, ह्याला सूर्याने पुढे त्याचं कथन केलं. वैवस्वत मनूचा जो मुलगा इक्ष्वाकू होता, त्या इक्ष्वाकूला त्यांनी हा योग सांगितला. आणि अशा रीतीने पूर्वी हा योग मी सांगितलेला होता, असं त्यांनी इतिहास सांगितला. आता इमम हा जो शब्द आहे ना पहिला, हा इमम ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की हा असा योग, हा असा योग म्हणजे कसा योग, हा असा योग म्हणजे कसा योग, जो दुसरा अध्यायात सांगितला आणि तिसरा अध्यायात. त्याची शृंखला तिथून आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी योगाचं वर्णन केलेलं आहे, जे आता आपण पाहिलं सगळं. की कर्मयोग जो आहे, कर्मयोग हा त्यातला मुख्य प्रवाह आहे, लक्षात घ्या. या कर्मयोग असा हा जो कर्माचा योग आहे, हा कर्माचा योग मी पूर्वी हा योग जो आहे हा अविनाशी आहे, हा कधी न संपणारा योग आहे. आणि योग कशाला म्हणायचा आहे की जीवात्मा आणि परमात्मा ह्याच्यामध्ये असलेला हा जो संबंध आहे ना, हा संबंध अतूट आहे, तुटूच शकत नाही. म्हणून पहिल्यांदा हा जो अविनाशी योग आहे, हे पहिलं त्याचं विधान आहे. हा अविनाशी योग का बरं म्हटलं आहे अविनाशी योग याला? कारण जीवात्मा आणि परमात्मा ह्याच्यामध्ये जो संबंध आहे ना, तो संबंध म्हणजेच अस्तित्व आहे. काय संबंध आहे तिथे? की प्रत्येक जीवाचं जे अस्तित्व आहे ना, ते अस्तित्व म्हणजेच योग आहे. ते अस्तित्व कधीही मिटत नाही.
सिद्धांत लक्षात घ्या. योगाचं वर्णन करताना जीवात्मा परमात्मा ह्यांच्यामध्ये जो संबंध प्रस्थापित झालेला आहे तो संबंध अविनाशी आहे असं सिद्धांत आहे. आपल्याला प्रतीती कशी प्राप्त करायची ती मागे अनेक सिद्धांतामध्ये सांगताना मी असं म्हटलं की एक जे आहे हे अखंड तत्व आहे आणि एक खंडित तत्व आहे. मनुष्य जन्माला येतो, लहान बालक असतं, त्याचं बारसं केलं जातं, त्याचं नाव ठेवलं जातं आणि त्याचं जेवढं आयुष्य असेल 70, 80, 90, 100 वर्ष, त्या 100 वर्षापर्यंत त्याच नावाने त्याला ओळखलं जातं. त्याचं नाव दर 2-3 वर्षाला बदललं जात नाही. म्हणजे काय, त्या नावाच्या निमित्ताने त्याच्या अस्तित्वाची जाणीव असते. नाव काय आहे की त्या व्यक्तीचं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव जी आहे ना ती अखंड असते. पण देह राहतो का सारखा? बालपणाचा देह युवा अवस्थेत राहत नाही, युवा अवस्थेचा देह वृद्धावस्थेत राहत नाही. खंडित काय आहे? देह खंडित होतोय, म्हणजे जे अस्तित्व नाही आहे त्याचं खंड आहे आणि ज्याचं अस्तित्व आहे त्याचा कधीही खंड होत नाही. हा सिद्धांत दुसरा अध्यायात सांगितला भगवद्गीता. आणि त्यालाच योग असा शब्द वापरला आहे. योग केवळ जोडणे नाही, जोडलेली जी वस्तू आहे ती अविनाशी म्हणून सांगितली. इमम अहम इमम अव्ययम, मी ह्या अविनाशी योगाला, मी ह्या अविनाशी योगाला सांगितलं. तर अविनाशी योग का बरं म्हटलेलं आहे ते आपल्याला कळणं आवश्यक आहे. पुढचा विस्तार नंतर घेता येईल आपल्याला. जे पहिलं चरण जर समजलं ना तर या श्लोकाचं मुख्य काय सूत्र आहे ते कळेल आपल्याला. मग इतिहास सांगितलं. पहिलं जे सूत्र आहे ना ते असं सूत्र आहे की जीवात्मा आणि परमात्मा ह्या दोघांमध्ये असलेला जो संबंध आहे तो अविनाशी आहे. त्याचं प्रतीती अशी आहे की बालपणी जन्मलेलं जे मूल आहे ते वृद्धावस्थेपर्यंत आपण तेच ते आहे, तोच गोविंद आहे, तोच राम आहे असं म्हणून आपण त्याची जी ओळख पटवून घेत असतो. आणि त्या अस्तित्वाची जी अखंडता आहे ती अस्तित्वाची अखंडता म्हणजे योग. लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणतो ना की नाही तो आता आजारी जरी असला तरी बरा होईल. फक्त प्रश्न काय येतो की मग त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो गेला म्हणतो, पण खरंच तो गेलेला असतो का? आणि तो येतही नाही आणि जातही नाही. जो येतो, जो जन्मतो तो देह, जो जातो तो देह. लक्षात घ्या. जो जातो ना गेल्यानंतरही त्याचं अस्तित्व संपत नाही. कारण त्याचं अस्तित्व जर संपलं असतं तर तो कुठून आला? ज्याला अस्तित्व नाही तो येऊ शकत नाही आणि ज्याला अस्तित्व आहे तो संपू शकत नाही. अस्तित्वाची व्याख्याच अशी आहे की अस्तित्व म्हणजे अखंडता. ज्याचा नाश आहे त्याला अस्तित्व म्हणताच येणार नाही. तो भास आहे ना. स्वप्न पडतं माणसाला, स्वप्नामध्ये व्यक्ती दिसते, भासात्मक आहे. आणि ती निर्माण झाली, नष्ट झाली. जे निर्माण होतं ते नष्ट होतं, जे निर्माणच होत नाही ते नष्ट होत नाही. त्याला अस्तित्व म्हटलं आहे. आणि ते अस्तित्व म्हणजेच जीवात्मा आणि परमात्मा त्यांच्यामध्ये जो योग आहे, जो संबंध आहे तेच ते अस्तित्व आणि ते अविनाशी आहे. असं हे अविनाशी तत्व कसं आहे की मी कोणाकोणाला सांगितलं तर मी हे सूर्याला सांगितलं. सूर्याने त्याचा पुत्र जो मनू आहे त्या मनूला त्याने सांगितलं आणि मनूचा जो पुत्र ईश्वांकू आहे हे त्यांनी त्याला सांगितलं. अशा प्रकारे मी सांगितलेलं ही योगाचं जे ज्ञान आहे ते अशी ही परंपरा निर्माण झाली. असा पहिला श्लोक आहे काय. आणि हा अविनाशी योग आहे. तर ह्याच्या पुढची जी काही भाग आहे ना, हा पुढचा भाग कसा आहे, त्याच्यातलं तत्वस्वरूप काय आहे हे आता आपण मुख्य विषयामध्ये प्रवेश करून आपण पुढच्या रविवारपासून याचा विस्ताराने चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्यांनी सांगितलं की याच्यावर 1-2 मिनिटं बोला. कोणी
विषय तसा स्वतंत्र आहे हा. साधकाने सद्गुरूंना तत्वस्वरूपात जाणावे, तर त्याच्या निर्देशानुसार पथानुसार गुरुतत्वावर प्रगाढ श्रद्धा साधकास गंतव्यापर्यंत नेऊन पोचवते. विषय थोडासा आपला आपण जे बोललो ना त्याच्यापेक्षा थोडासा स्वतंत्र विषय आहे. तर हा आपण वैयक्तिक बोलला तर जास्त बरं होईल. हां हां बरोबर. अरे हां प्रत्येक शब्दाला हां त्याचा संदर्भ हां तो म्हणजे बाहेर आहे थोडंसं. हां